group and electronic configuration. Can you recall? Go through the modern periodic table, table number 2.7, and write the name one below of other of the elements of a group. त्याच्यामध्ये वन ग्रुप मधली एलिमेंट्स कुठले कुठले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे सांगायचं. त्याच्यामध्ये पेज नंबर 23 त्याच्यामध्ये काय दिलं आहे पिरियड्स टेबल मॉडर्न पिरियडिक टेबल्स. त्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट यस ब्लॉक एलिमेंट्स ग्रुप फर्स्ट हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रॅबिडियम सिसिलियम अँड फ्रान्सियम ही काय असणार आहे ग्रुप फर्स्ट. त्याच्यानंतर ग्रुप फर्स्ट सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट फोर इन दिस ग्रुप. फर्स्ट ग्रुप मधली काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवायचं. त्याच्यामध्ये काय हायड्रोजन ॲटॉमिक नंबर इज 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 1. त्याच्यानंतर लिथियम ॲटॉमिक नंबर इज 3 2 1. सोडियम 11 2 8 1. पोटॅशियम 19 2 8 1 2 8 8 1 2 8 8 1. हे काय असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट वन इज in which the similarity do you find there a configuration. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की फर्स्ट ग्रुप मधली एलिमेंट्स त्यांची सिमिलॅरिटी काय असणार आहे सारखी असणार आहे. त्याची सिमिलॅरिटी सारखी असणार. त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटॉमिक नंबर काय असणार आहे 1. लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार 2 आणि 1. आउटर मोस्ट सेलमध्ये 1 येणार. सोडियममध्ये 2 8 1 हे 1 आहे काय असणार आउटर मोस्ट सेलमध्ये. पोटॅशियम 2 8 8 1 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये 1 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे हे पहिल्या सगळ्या ग्रुपमध्ये काय असणार आहे 1 1 1 1 1 आउटर मोस्ट सेल असणार आहे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन ईच ऑफ दीज एलिमेंट्स. त्याच्यामध्ये हायड्रोजन 1 लिथियम 2 आणि 1 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार आहे. सोडियम 11 2 8 1 1 इलेक्ट्रॉन इज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पोटॅशियम इज 2 8 8 1 1 इज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. All these elements of group in a group have a one valence electrons. Next one is a electronic configuration of elements. The distributing of the electrons in the various orbits around the nucleus of an atom of an elements is called a electronic configuration. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय डिस्ट्रीब्युटिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामध्ये प्रिव्हियस स्टँडर्ड 9th मध्ये झालं होतं की आपल्याला के सेल एल सेल एम सेल आणि एन सेल. त्याच्यामध्ये के इज अ कॅपॅसिटी इज 2 एल इज अ 8 एम इज अ 18 अँड 13 एन इज अ 32. हे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड केलेलं आहे. ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. त्यालाच काय म्हटलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हेरियस ऑर्बिट्स म्हणजे काय सेल के सेल एल सेल एम सेल अँड एन सेल इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम ऑफ द एलिमेंट्स इज कॉल्ड अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. शॉर्ट फॉर्म इज अ E.C is a electronic configuration of elements. Next one, the group of electronic configuration. First point, the 18 columns going up and down. 18 columns going up and down. 18 columns. For example, 18 columns. First, second, third, fourth, fifth, sixth, seventh, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18. 18 groups is a 18 columns. Second one is the elements are arranged so that the elements with a similar properties fall on the same vertical column or groups. तो ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1 लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का असणार सेम असणार. हायड्रोजन 1 लिथियम 1 सोडियम 1 पोटॅशियम 1 रॅबिडियम 1 सीसियम 1 फेरिसिरम 1 फेरिसियम
1 हे इलेक्ट्रॉनिक ग्रुप्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे सेकंड बेरियम 2, मॅग्नेशियम 2, कॅल्शियम 2, स्टोमियम 2, बेरिलियम, ब्रॅमियम 2, रँडियम 2 हे सगळं 2 म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे, सेकंडमध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहे, थर्डमध्ये 3 आउटरमोस्ट सेल असणार आहे, आउटरमोस्ट सेल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असणार, फोर्थमध्ये 4 असणार, 5मध्ये काय असणार आहे सेमच असणार. म्हणजे 7 पासून काय केलं डिक्रीज होत जातात, डिक्रीज म्हणजे इथनं 5 नंतर 6 नंतर मग इथं 2 तिथे 1 2 असे इलेक्ट्रॉन्स काय होतात कमी 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 होत जातात असं म्हटलेलं. त्यानंतर ग्रुप वन इज अल्कली मेटल्स, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रॅबिडियम, cesium and francium is the first group is a alkali metal is a highly reactive, and second group alkaline earth metals is a reactive metals, barium, magnesium, calcium, strontium, beryllium and radium is a second group. Third is a d block elements is a group 3 to 12 is the transition elements. D block elements are known as a transition element. These elements have a outermost shell. All these elements are metals: scandium, titanium, vanadium, chromium, manganese, ferrium, iron, cobalt, nickel, copper, zinc, gallium, gallium, arsenic is the 12 ग्रुप. झिंक पर्यंत सगळे ही काय असणार आहेत मेटल्स. ग्रुप 17 इज अ हॅलोजन ग्रुप, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲट्रियम and transition. These elements are halogen groups. For example, fluorine, chlorine, bromine, iodine is an example. And 18 groups is a noble gas elements. Noble gas do not reacts or combines with any other elements. Hydrogen is a octet complete. He is a atomic number is 2 and mass number is 4. 2 is a K cell is a capacity. K cell is a 2. L cell is a 8. M cell is a 18 and N cell is a 32. These are the outermost cell is a completed. Is a hydrogen, neon, argon, krypton, xenon is the noble gas elements, or 18 groups is a inert gas. Next one is a reactivity is determined by the number of electrons in the last cell, also called is a valence cell. Last cell is a hydrogen is a 1 hydrogen is a 1, lithium 2 and 1 is a electron valence cell. These electrons are called is a valence electron is a 2. outermost cell मध्ये जी काय लास्टला राहतो 2 1 राहतो तो म्हणजे काय असणार आहे valence electron. Period कशाला म्हटलेलं आहे period. The horizontal row in the periodic table are called as a period. Period is a horizontal 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 and 18 is a vertical rows is a periods and groups is a groups and group is a the vertical lines, vertical columns is vertical columns 1 2 3 to 18 and period is 1 2 3 4 5 6 7 is a horizontal 1 1 2 3 4 5 6 and 7 is a period and 18 is a groups. The tables are the horizontal row 1 2 3 4 5 6 7 row are called a period. There are the 7 period 1 2 3 is a 7 period. The properties of elements change slowly one end to another in a period. Hydrogen 1, helium 2, lithium, बेरियम याच्यामध्ये काय होतं 1 इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढत जातात. लिथियम 3 ॲटॉमिक नंबर
is 3, 2 and 1 electronic configuration. Barium is a 2 and 4, boron 2 and 3, carbon 2 and 5, 2 and 4, and sodium nitrogen 2 and 5, oxygen 2 and 6, fluorine 2 and 7, and neon is a 2 and 8. एक एक इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढत वाढत जातात. याला काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्यानंतर सेकंड आहे पिरियड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये कॅन यू रिकॉल first question, period of electronic configuration, can you tell? Textbook page number 23. On going through a modern periodic table, it is seen that the elements lithium, barium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon belongs to the period 2. Write down the electronic configuration of all the elements. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय करायचं आहे दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट्स दिलेले आहे. लिथियम atomic number is 3 and electronic configuration is 2 and 1. Barium is a atomic number is 4, 2 and 2. Boron 5, 2, 3. Carbon atomic number is 6, 2, 4. Nitrogen 7, 2, 5. Oxygen atomic number is 8, 2, 6. Fluorine 9, 2, 7. Neon 10, 2 and 8. Neon is a inert gas. Neon is a electric gas. Noble gas or inert gas. Second question, is the number of valence electron sum for all these elements? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येकांची काय आहे सेम आहे का असं विचारलं. त्याच्यामध्ये लिथियम काय असणार 2 आणि 1 आहे. बेरियम 2 आणि 2, बोरॉन 2, 3, कार्बन 2, 4, नायट्रोजन 2, 5, ऑक्सिजन 2, 6, फ्लोरीन 2, 7, निऑन 2, 8. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सेम आहे का नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे नो, ऑल दीज एलिमेंट्स हॅव अ डिफरंट नंबर ऑफ अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. हॅज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, हॅज अ 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. हे काय असणार आहे त्याचे इलेक्ट्रॉन नसणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन म्हटलं इज द नंबर ऑफ अ सेल द सेम इन दिस. इज द नंबर ऑफ सेल द सेम इन दिस. त्यातील काय म्हटलेलं आहे सेलमधली काय असणार आहे संख्या ही काय असणार आहे कुठली असणार म्हणजे कुठला सेल वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे लिथियम. जर बघितलं लिथियम काय असणार आहे ॲटॉमिक नंबर 3. के सेल इज अ कंप्लीट, एल सेल इज अ कंप्लीट. म्हणजे के आणि एल हे दोन्ही सेल वापरून काय करणार आहे वापरणार आहे. त्याच्यामध्ये ग्रुप 2 मध्ये काय असणार आहे फक्त के आणि एल सेलच फक्त असणार आहे. म्हणून इथे म्हटलं येस ऑल दीज एलिमेंट्स हॅव अ नंबर्स ऑफ द सेल दॅट इज के एल अँड के एल सेल. नेक्स्ट वन इज अ period of electronic configuration. Chart दिलेला आहे 2.8 new periods new cell. You will find that the number of valence electrons is different in these elements. However, the atomic of the cell is the same. You will also find that while going to left to right within the periods, the atomic number increases by 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at a time. त्याच्यामध्ये काय म्हटलं हायड्रोजन त्याच्यानंतर लेफ्ट साइड टू राईट साईडला जाते वेळी 1 इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढत जातात आणि तसा ॲटॉमिक नंबर सुद्धा काय होतो वाढत जातो. हायड्रोजन 1 आहे, हेलियम काय आहे 2 आहे, लिथियम किती असणार आहे 3, 2 and 1, बेरियम 2 and 2 म्हणजे 1 इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढत जातात. बेरियम झालं, बोरॉन 2 and 3 म्हणजे ॲटॉमिक नंबर 5, कार्बन 2 and 4 1 इलेक्ट्रॉन्स काय झालं इलेक्ट्रॉन्स वाढलेला आहे. नायट्रोजन 7 ॲटॉमिक नंबर 2, 5, ऑक्सिजन 2, 6, फ्लोरीन 2, 7 आणि निऑन 2, 8 म्हणजे इथं ऑक्टेट काय झालं कंप्लीट. तसंच कंटिन्यू लेफ्ट टू राईट काय होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होतात वाढत जातात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल एक दिलेलं आहे पोटॅशियम दिलेलं आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे तर 19. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. त्याच्यामध्ये फर्स्ट सेल इज अ
first cell is a 2 electrons, second cell is a 8 electrons, 1 2 3 4 5 6 7 8. K cell, L cell and M cell किती असणार आहे 8 इलेक्ट्रॉन, 2 2 3 4 5 5 6 7 8. 1 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 K cell, L cell, M cell and outermost cell is a 1. outermost cell is a 1. हे 1 इलेक्ट्रॉन्स का असणार outermost cell is a potassium atom. त्याच्यावर 5 मार्काला क्वेश्चन एक विचारलेला आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन असा विचारला आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. जुलै 2019 5 मार्क्स क्वेश्चन. 5 मार्क्स क्वेश्चनला काय विचारलं आहे ते मगाशीचा 2.8 फिगर पेज नंबर 23 मध्ये काय केलं आहे विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन विचारलं आहे, राईट द ॲटॉमिक नंबर ऑफ द फर्स्ट ऑफ द एलिमेंट्स इन द सेकंड ग्रुप. फर्स्ट काय म्हटलेलं आहे, राईट द ॲटॉमिक नंबर ऑफ फर्स्ट 2 एलिमेंट्स इन द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुपमधली 2 इलेक्ट्रॉन काय एलिमेंट्स सांगा असं म्हटलेलं आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ द फर्स्ट two elements in the second groups is a barium, magnesium, barium and magnesium. Barium atomic number is 4 and magnesium atomic number is 12. Second question, write the number of valence electrons of the elements in a halogen groups. halogen group म्हटलं कुठलं तर काय असणार आहे त्याचा halogen group म्हणजे कुठलं असणार आहे 7 group. 7. The number of valence electrons in the elements of the halogen group is 7. हॅलोजन ग्रुप काय असणार आहे 7 ला असणार. 7 हॅलोजन ग्रुप. त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर काय असणार त्याच्यामध्ये 7 ज्या वेळेला येईल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्यावेळेला तो हॅलोजन ग्रुपमध्ये काय होणार आहे जाणार. थर्ड, द डायग्राम ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन of magnesium atom is as follows. Magnesium atom, electronic configuration of magnesium is atomic number is 12 and mass number is 24. Electronic configuration 282. First, the magnesium first cell is 2 electrons, second cell is 8 electrons and outermost cell is 1 electrons. K cell is 2, L cell is 8 and 2 electrons, outermost cell is 2 electrons. Fourth one, after completion of period, what change does take place in the electronic configuration of the next elements? काय म्हटलं after completion of the period that the change does take place in the electronic configuration in a next element. त्याच्यामध्ये काय तर कंप्लीशन होण्यासाठी त्याला काय असते नवीन सेलची आवश्यकता असते. आन्सर म्हटलेलं आहे आफ्टर कंप्लीशन ऑफ द पिरियड अ न्यू सेल इज ॲडेड इन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नेक्स्ट एलिमेंट्स. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असेल तर ते मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम हा काय असणार आहे नेक्स्ट एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे. ॲल्युमिनियम इज ॲटॉमिक नंबर इज 13 अँड मास नंबर इज 26. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. फर्स्ट L is 8 and M is 3 as a next element completion करण्यासाठी वापरला जातो. Last question, write a name of any 2 elements from the diagram which do not take parts in a chemical reaction. म्हणजे त्याच्यामध्ये halogen groups, write the name of any 2 elements from the diagram which do not take part in a chemical reaction. आपण डायग्राम मध्ये केमिकल रिएक्शन कुठल्या ग्रुप मध्ये होत नाही हे आपल्याला सांगायचं. द 2 एलिमेंट्स which do not take part in a chemical reaction is a helium, neon, argon is the helium, neon, argon, krypton, xenon. हे काय असणार आहे 18 ग्रुप्स किंवा 0 ग्रुप्स मधली जी काही एलिमेंट्स आहेत ते म्हणजे काय असणार आहे डू नॉट रिएक्ट विथ अ केमिकल रिएक्शन. हे 5 मार्काला क्वेश्चन जुलै 2019 ला पडलेलं होतं. नेक्स्ट वन इज अ पिरियड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. त्याच्यामधले पॉइंट्स. फर्स्ट, while going from to left to right within the period of the atomic number increases by 1 at a time and the number of valence electron also increases by 1 at the time. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की फर्स्ट काय असणार आहे की ग्रुप पासून ते 18 ग्रुप्स पर्यंत काय असणार आहे 1 इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे वाढत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर सुद्धा वाढत जाणार.
सेकंड काय म्हटलं, द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम पिरियड हॅव द सेम नंबर ऑफ द सेल विच इज इक्वल टू द पिरियड नंबर, पिरियड नंबर. त्याच्यामध्ये एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम पिरियड त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन घेतला, हायड्रोजन आणि हेलियम, त्याच्यानंतर लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन ही काय असणार आहे, सेम पिरियडमधली असणार. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्स काय असणार आहे, सेल म्हणजे काय, ऑर्बिट्स, हे काय असणार आहे, सेमच असणार. द एलिमेंट्स ऑफ द सेकंड पिरियड्स नेमली लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, आर्गॉन, निऑन हे काय असणार आहे. फर्स्ट सेल काय झालं, लिथियम पासून लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन 1 इलेक्ट्रॉन्स काय होतात, इन्क्रीज होत जातात आणि लास्टला काय होतं, निऑन इज अ ऑक्टेट कंप्लीट. सेकंड, द एलिमेंट्स इन द थर्ड पिरियडमध्ये काय होतं, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन हॅव द 3 electrons. The cell is a K, L and M. K cell is a 2 electrons, L cell is a 8 electrons, M cell is a 18 electrons. 18 electrons म्हणजे K cell, L cell आणि M cell हे यामध्ये काय होतात, थर्ड ग्रुपमध्ये ॲड होतात. त्यानंतर while going along a period from the left to right of the electrons are filled in the same cell, लेफ्ट टू राइट. इलेक्ट्रॉन्स काय होतात, एक द इलेक्ट्रॉन्स अलॉंग अ पिरियड फ्रॉम द लेफ्ट टू राइट ऑफ द इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द सेम सेल. प्रत्येक ग्रुपमध्ये एक इलेक्ट्रॉन्स काय होतात, सेमच असतात. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन फर्स्ट ग्रुपमध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम यामध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकच असणार. त्याच्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये बेरियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 असणार आहे. त्यानंतर स्कँडियम वगैरे असणार 13 to 12 मध्ये काय असणार आहे, 3, 4, 5, 6 असणार. आणि त्यानंतर 13 to 18 ग्रुपमध्ये काय असणार आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेमच खाली त्याची काय असणार आहे, व्हॅल्यू असणार. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द फर्स्ट 3 periods is determined by the electron capacity of the cell and the law of electrons octet. त्याच्यामध्ये आपल्याला एलिमेंट्स फर्स्ट 3 पिरियड म्हणजे कुठला असणार आहे, हायड्रोजन, बेरियम अँड स्कँडियम यामध्ये काय असणार आहे, कुठले सेल्स वापरलेले आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करते वेळी कुठले सेल्स वापरलेले आहेत ते म्हणजे काय, के सेल इज अ 2, एल सेल इज अ 8, एम सेल इज अ 18, एन सेल इज अ 32. लास्ट द फर्स्ट period is the shortest period containing a 2 elements. First period is a containing a 2 elements. First period is a hydrogen and helium. First period मध्ये काय असणार आहे, फक्त हायड्रोजन आणि काय असणार आहे, हेलियम. 6. The second and third periods are short periods and contain 8 elements each. त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड आणि थर्ड पिरियडमध्ये फक्त 8च एलिमेंट्स आहेत बघा. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. म्हणजे लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आणि ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन. त्याच्यामध्ये नंबर काउंट केला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि ह्याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. म्हणजे थर्ड आणि फोर्थ पिरियडमध्ये फक्त 8च काय असणार आहे, 8च एलिमेंट्स असणार आहे. अँड फोर्थ अँड फिफ्थ पिरियड्स आर लॉंग पिरियड अँड कंटेन्स 18 एलिमेंट्स. त्याच्यामध्ये फोर्थ अँड फिफ्थ त्याच्यामध्ये एलिमेंट्स किती असणार आहेत, तर 18 एलिमेंट्स असणार आहे. कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल, कॅल्शियम पासून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 and 18 is the 18 elements in the fourth and fifth periods. हे असणार आहे. नेक्स्ट पेज नंबर 24. First, can you recall what are the value of the
value of n for the cell K, L and M. K, L and M. What are the value of the n? N is the number of electrons for the cell of K, L and M. Previous standard 8th and 9th. Cell first K is a 1. First K is a 1, cell L is a 2 and M is the 3. Value of n. त्याच्यामध्ये काय घालायचं व्हॅल्यू K म्हणजे K मध्ये सेल मध्ये n नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 आणि L मध्ये 2 घ्यायचं, M मध्ये काय घ्यायचं 3 घ्यायचं. What is the maximum number of the electrons that can be accommodated in a cell? Write the formula. त्याच्यामध्ये आपल्याला प्रीवियस स्टँडर्ड 8th and 9th मध्ये झालेलं होतं. What is the maximum number of the electrons that can be accommodated in a cell? Write the formula. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला होता 2n square. त्याच्यामध्ये the maximum number of the electrons that can be accommodated in a cell depends on the value of n. It can be calculated using the formula is 2n square. Next question, deduce the maximum electron capacity of the cell. Is a K cell, L cell and M cell and N cell. The answer, cell K, L, M, N and number of electrons 1, 2, 3, 4, 2n square. Formula is 2 multiplied by 1 square electronic capacity. 2 into 1 square is a 1. L cell is 2. 2 into 2 square. 2 multiplied 2 square is a 4. 2 into 2 is a L cell is a 8. M cell is a 3. Is a 2 into 3 square. 2 into 9. 9 into 2 is a 12. M cell's capacity is 18. N cell is a 4. 2 into 4 square. 2 into 16. 16 into 2 is a 32. Is a N capacity is a 18 electrons. Thank you.